आले आले. कुठे निघालीस? बाबा विहंग आलाय. आत हो. बाबा तू खाली थांबलाय. तुम्हाला बर्थडे विश करायला आलाय. आत हो. अहो असं काय करताय बाबा? हे बघ तुला हो. काय हो? तिला आत घेऊन जा. चल ग आत चल. थांबाई आत काय नाही. मी काय लहान बाळ आहे? मला विहंगाला भेटायचंय. तुम्ही त्याचा इतका अपमान करून सुद्धा तुम्हाला भेटायला आलाय. यावरूनच कळतं तो किती निर्लज्ज आणि कोडगा आहे. बाबा तुम्हाला काय झालंय? काही दिवसांपूर्वी तुम्हाला विहंगवरनं काहीच प्रॉब्लेम नव्हता. कारण तेव्हा तो बेकार नव्हता, आता आहे. बाबा विहंग बेकार नाहीये. त्याला बारीक सारी कामं मिळत आहेत. हा आता जम बसायला थोडा वेळ लागेल पण मला या वादात पडायचंच नाहीये. मला एवढंच म्हणायचं आहे, जो मुलगा बेजबाबदारपणानं आपली नोकरी सोडू शकतो तोच उद्या बेजबाबदारपणानं तुलाही सोडेल. तसं अजिबात होणार नाहीये. त्याला नोकरी सोडायचा सल्ला मीच दिला होता बाबा. कोणाचा सल्ला ऐकावा आणि कोणाचा ऐकू नये एवढी साधी अक्कल त्याला नसेल ना तर प्रश्नच मिटला. मी त्याला भेटायला खाली चालले. काय म्हणालीस? अहो काय उलट उत्तर देतेस? हो काय अक्कल आली काय? काय मी जाणार. अहो ऐका तुम्ही. काय 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 म्हणालीस? काय म्हणालीस? हा जाणार. हो अहो असं काय करता? तू तरी ऐक. तिला मारून अहो ऐका. अहो तुम्ही जीव घेणार का पोरीचा? जीव घेणार आहे. तू जर मध्ये आली तर तुला पण घेईन. त्याला पण त्यावर आयुष्य उजळायला निघाले. बोल काय बोलत मारू नका. तुम्ही कशाला आला तिथं? जा तुम्ही. ते काय मारतात मिलूला? मला एकदा बोलू दे त्यांच्याशी. अहो मी पाया पडते आता तुमच्या. पण जा आता. मी एकदा बोलतो ना बाबांशी. असं काय? अहो पाया पडते मी आता तुमच्या. असं करू नका. ऐका तुम्ही. मला जाऊ दे आतमध्ये. काय रे? काय झालं? नाही काही नाही. आपली शेवटची भेट आठवली आणि बऱ्याच गोष्टी आठवल्या. चल मी अरे विहंग. अरे विहंग. अरे काय रे? कुठे गेला? स्ट्रेंज गाय. डॉक चहा. थँक्स. काय झालं? असं चेहरा का पाडलास? तानियाशी भांडू लागलास का? नाही. मग निखिल नीलूच्या टेस्टचे रिपोर्ट्स आलेत. मग सगळं व्यवस्थित ना? नीलूच्या ब्लडमध्ये हेपेटायटिस सीचा व्हायरस डिटेक्ट झालाय. हेपेटायटिस म्हणजे नीलूला कावीळ? नाही. हेपेटायटिस सी इज मोर सिरियस. डॉक प्लीज काय असेल ते स्पष्टपणे सांगतोय ना. डोंट मेक इट डिफिकल्ट फॉर मी निखिल प्लीज. डॉक सॉरी. निखिल हेपेटायटिस सी एक असा व्हायरस आहे की ज्याच्याबद्दल
मेडिकल फॅटर्निटीला 1990 पर्यंत काहीही माहिती नव्हती. या व्हायरसमुळे लिव्हर सिरोसिस नावाचा एक आजार माणसाला होतो आणि नीलूला तोच झालाय. लिव्हर सिरोसिस? या आजारामुळे लिव्हरवर स्कार्स तयार होतात जे लिव्हरचे टिश्यूज डिस्ट्रॉय करतात. मग हळूहळू लिव्हर एखाद्या स्पंजसारखं बनत जातं आणि एका पॉइंटला आपल्या लिव्हरचा आपल्या शरीराला काही उपयोग राहत नाही. डॉक, आणि हा आजार माझ्या नीलूला झालाय? हो. नीलूला ब्लड ट्रान्सफ्युजनची हिस्ट्री आहे. मला वाटतं ब्लड मनाचा व्हायरस तिच्या शरीरात आला असणार. अरे पण ब्लड द्यायच्या आधी ते व्यवस्थित तपासलं जातं ना? अरे मी तुला मगाशी म्हटलं होतं ना की 1990 पर्यंत मेडिकल फॅटर्निटीला या व्हायरस बद्दल काहीही माहिती नव्हती. ए डॉक, डॉक, अरे पण याच्यावर काहीतरी ट्रीटमेंट असेल ना? हा? निखिल, मला तुला हेच सांगायचं आहे की यावर काहीही ट्रीटमेंट नाही. कसं शक्य आहे? कसं शक्य आहे डॉक? तू डॉक्टर आहेस ना? डॉक्टर आहेस ना तू? अरे मग काहीतरी उपाय असेल ना याच्यावर? लिव्हर ट्रान्सप्लांट हा एक उपाय हा, मग तो आपण करायचा. हे बघ डॉक, तो उपाय आपण करायचा. हा, करायचा आपण तो उपाय. हे बघ, नीलूला जगाच्या पाठीवर कुठेही नाही लागलं तरी चालेल. तिच्याकरता वाटेल तितका पैसा मी होता तयार आहे, पण तो उपाय आपण करायचा डॉक्टर. आणि तो सुद्धा बसा. तुझ्याकडे पैसा आहे मित्रा, पण वेळ नाही. नीलू आता टर्मिनल स्टेजला आहे. तू तिला जगाच्या पाठीवर कुठेही घेऊन गेलास ना, अगदी कुठेही, तरी काही होणार नाही. कारण मृत्यू तिच्या पोटातच वावरतोय आणि त्याला तिचा संपूर्ण ताबा घ्यायला 1.5 ते 2 महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही. तर 1.5 ते 2 महिने. निखिल, निखिल, अरे काय झालंय? तू रडतोयस का? निखिल, 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 अरे काय झालंय? निखिल, अरे सांग ना, तू रडतोयस का? निखिल, 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 अगं तो डॉग साल्यानी मगाशी ना मला असा जोक सांगितला ना, आठवून आठवून मला अजून हसायला येते.
ओ गॉड, हे बघ, हसून हसून मला डोळ्यात पाणी आलं. वेडा आहे डॉग, वेडा आहे. काय जोक सांगितलंस रे मला डॉग.